क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा मोटरसायकल घेऊन देत नाही म्हणून सावत्र मुलाने केला बापाचाच खून। आरोपी मुलाला काही तासातच पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बागलाण तालुक्यातील दगडी साकोडे येथे मोटरसायकल घेऊन देत नाही म्हणून सावत्र बापाच्या डोक्यात लाकडी दांडुकाने वार करत ठार मारून फरार आरोपी मुलाच्या हातात सटाणा पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकून गजाआड करण्यात यश मिळविले आहे। याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी, बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दगडी साकोडे येथील नभाबाई बाळू पवार वय 40 व त्यांचे पती बाळू हिरामन पवार वय 50 हे एकत्र राहत होते। त्यांचा सावत्र मुलगा सध्या आराई येथे वास्तव्यास आहे। रविवारी संशयित आरोपी हरी बाळू पवार हा सावत्र मुलगा दगडी साकोरे येथे जाऊन मला मोटरसायकल का घेऊन देत नाही अशी कुरापत काढून सावत्र बापाला मारहाण करू लागला असता बापाने माझ्याकडे मोटरसायकल घेण्यासाठी पैसे नाहीत असे बोलण्याचा राग आल्याने संशयित आरोपी याने जवळच पडलेल्या लाकडी दांडुक्याने डोक्यात जबरी घाव घातला व शिवीगाळ करू लागला। आपल्या सावत्र बापाला गंभीर अवस्थेत सोडून संशयित आरोपी याने तेथून पळ काढला। जखमी बाळू पवार यास धुळे येथील पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, पण तेथील डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हातात घेऊन संशयित आरोपी हरी बाळू पवार यास आराई येथे सापळा रचून अवघ्या काही तासातच अटक केली आहे। संशयित आरोपी यास काही तासात अटक केल्याचे त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कौतुक केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।